हॅलो. समजा ही एक लाल रक्तपेशी किंवा रेड ब्लड सेल आहे. आता मला सांगा, या लाल रक्तपेशीचा बाह्यथर कशाने बनलेला असतो? तर ही एक पेशी असल्यामुळे यामध्ये पेशी पटल किंवा सेल मेम्ब्रेन असतं आणि ते मेदांचं किंवा लिपिड्सचं बनलेलं असतं. आणि या मेदांमध्ये रोवलेली म्हणजेच आतमध्ये खोचलेली अशी सगळ्या प्रकारची प्रथिने किंवा प्रोटीन्स आणि रेणू किंवा मॉलिक्युल्स असतात, ज्यापैकी काही मी इथे काढते आहे काय. आणि या सगळ्यांचे कार्य वेगवेगळे असतात. आता या सगळ्या रेणूंपैकी असे दोन रेणू आहेत जे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहेत आणि ते अधिक महत्वाचे आहेत. आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर ते रेणू आहेत ए आणि बी. आता मला वाटतं की तुम्ही या नावांनी खूप खुश व्हाल, कारण ते लक्षात ठेवण्यास खूप कठीण नाहीये. आणि तुम्हाला लक्षात आलं का की प्रत्यक्षात मी यांना रेणू म्हणते आहे, प्रथिने नाहीत. कारण ते प्रत्यक्षात प्रथिने नाहीत, तर ते ग्लायकोलिपिड्स नावाचं काहीतरी आहे. या सगळ्याची मला सुद्धा सुरुवातीला जाणीव नव्हती काय. ग्लायकोलिपिड्स या शब्दाचा शब्दशः अर्थ असा आहे की ग्लायको म्हणजे शर्करा समूह किंवा एक प्रकारची साखर, आणि लिपिड्स म्हणजे मेद किंवा फॅट्स. त्यामुळे हे ग्लायकोलिपिड्स हे शर्करा आणि मेद यांचे एका प्रकारचे मिश्रण आहे. तुम्हाला अजून उत्सुकता असेल तर तुम्ही याबद्दल शोधून पाहू शकता. आता विशेष म्हणजे सगळ्या लोकांच्या लाल रक्तपेशीवर हे दोन्हीही रेणू म्हणजेच ए आणि बी किंवा हे दोन्हीही ग्लायकोलिपिड्स नसतात. काही लोकांमध्ये हे दोन्ही असतात, तर काही लोकांमध्ये फक्त एकच असतो म्हणजे फक्त ए असतो, किंवा काही लोकांमध्ये फक्त बी असतो. आता तुम्ही शेवटची शक्यता सांगू शकता का? तर काही लोकांमध्ये या दोन्ही पैकी कोणतंच नसतं म्हणजे ए किंवा बी दोन्ही नसतात. अर्थात या सगळ्या लोकांच्या रक्तपेशींमध्ये सर्व प्रकारची प्रथिने आणि रेणू रोवलेलेच असतात. आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर या शेवटच्या शक्यतेला आपण ओ असं म्हणतो. आता हे सगळे आहेत तरी काय? तर हे आहेत मानवी रक्तगट. आणि आपल्याला याबद्दल काळजी का आहे? तर याचं कारण असं आहे की वैद्यकीय शास्त्रात आपल्याला बरेचदा रक्त पराधान किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागते. समजा कोणाचा तरी अपघात झाला आणि त्याचं खूप रक्त वाहिलं, तर त्याला तातडीने रुग्णालयात नेलं जातं. आणि जर त्या व्यक्तीचं पुरेसं रक्त वाहिलं असेल तर डॉक्टर त्याला रक्त पराधान किंवा ट्रान्सफ्युजन करतील. आता असं दिसून येतं की कोणालाही कोणतेही रक्त देऊ शकत नाही, आणि याचा संबंध या ए आणि बी शी आहे. उदाहरणार्थ असं दिसून येतं की तुम्ही जर असे व्यक्ती असाल ज्याच्या लाल रक्तपेशीवर फक्त ए असलेलं असं रक्त आहे, तर असं दिसून येतं की तुम्ही अशा व्यक्तीकडून रक्त पराधान घेऊ शकत नाही ज्याच्याकडे ए आणि बी दोन्ही असलेलं रक्त आहे. चला तर याचं कारण शिकूया. तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युन सिस्टीम आठवते का? त्यामध्ये प्रतिपिंड किंवा अँटीबॉडी नावाची एक गोष्ट असते. आणि या प्रतिपिंडाचा आकार आपण सहसा असा काढतो, आणि शरीराला नको असलेल्या गोष्टींशी लढण्यासाठी ती रोगप्रतिकार शक्ती या प्रतिपिंडाचा वापर करते. उदाहरणार्थ जर तुमच्या शरीरात एखादा जीवाणू आला, तर तुमच्याकडे एक प्रतिपिंड किंवा अँटीबॉडी असेल जी या जीवाणूला जाऊन बांधली जाईल. याचा उद्देश असा असतो की तुमच्या शरीराला माहिती आहे की त्यांनी या जीवाणूचा नाश केला पाहिजे. हे प्रतिपिंड एखाद्या चिन्हासारखं किंवा टॅग सारखं आहे, जे या घटकाचा नाश व्हावा असं शरीराला सांगतं. पण आपलं शरीर स्वतःविरुद्ध प्रतिपिंडे किंवा अँटीबॉडीज तयार न करण्याची खूप काळजी घेतं, जे शरीराने करायलाच पाहिजे. जर तुमच्या शरीराने स्वतःविरुद्धच प्रतिपिंडे तयार केली तर ते स्वतःवरच हल्ला करू लागेल. आणि याच कारणास्तव ज्या व्यक्तीचे रक्त अशा प्रकारचे आहे, ज्याचा अर्थ की त्याच्या सर्व लाल रक्तपेशींवर ए आणि बी दोन्ही आहेत, त्या व्यक्तीने ए आणि बी या दोन्ही रेणूंविरुद्ध प्रतिपिंडे तयार करू नयेत. कारण जर त्यांनी तसं केलं तर त्याचं शरीर त्याच्या स्वतःच्या सगळ्या लाल रक्तपेशींवर हल्ला करेल. म्हणजेच या लोकांकडे हे दोन्ही प्रतिपिंड नसतात. परंतु समजा तुमचे रक्त या प्रकारचं आहे, तर तुम्ही ए या रेणू विरुद्ध प्रतिपिंड तयार करणार नाही, पण तुम्ही बी या रेणू विरुद्ध ते तयार करू शकता. कारण बी तुमच्या शरीरात नाही, त्यामुळे या लोकांकडे ए विरुद्ध प्रतिपिंड नसतो, पण त्यांच्याकडे बी विरुद्ध प्रतिपिंड असतो. दुसऱ्या बाजूला या लोकांकडे ए विरुद्ध प्रतिपिंड असू शकतो, पण बी विरुद्ध नको, अन्यथा ते स्वतःवरच हल्ला करतील. आता ही शेवटची व्यक्ती, तुम्ही अंदाज लावू शकता का त्याच्याकडे काय आहे म्हणून? तर त्याच्याकडे दोन्ही प्रकारचे प्रतिपिंड असतील, कारण तुमची रोगप्रतिकार शक्ती अशाच प्रकारे कार्य करते. ती अशी कोणतीही गोष्ट जी तुमची स्वतःची नाही त्याच्या विरुद्ध प्रतिपिंड तयार करते. ए आणि बी दोन्ही रेणू या व्यक्तीचा भाग नाही,
त्याच्याकडे यापैकी काही नाही, म्हणून तो त्याच्या विरुद्ध प्रतिपिंड तयार करेल. आता माझा प्रश्न असा आहे की जर या व्यक्तीला ज्याचा रक्तगट ए आहे त्या व्यक्तीचा अपघात झाला आणि त्याला रक्त पराधानाची गरज पडली तर काय होईल? तर त्याला तातडीने रुग्णालयात नेले जाईल आणि डॉक्टरनी त्याला ए आणि बी असे दोन्ही रेणू असलेल्या व्यक्तीचं रक्त दिलं. तर घडेल काय की या व्यक्तीचे बी विरुद्धचे प्रतिपिंड त्याला नुकत्याच मिळालेल्या रक्तावरील बी रेणूशी जाऊन बांधली जातील आणि मग त्याचे शरीर त्याला नुकत्याच मिळालेल्या या सर्व पेशींचा नाश करायला सुरुवात करेल. आता हे वाईट आहे, कारण पहिली गोष्ट म्हणजे हा अपव्यय आहे. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला रक्त दिले आणि आता त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती फक्त त्याचा नाश करणार आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे प्रचंड दाह किंवा इन्फ्लेशन निर्माण होईल, कारण या व्यक्तीचे शरीर अचानक त्या सर्व प्रतिजनांना किंवा अँटीजेन्सला पाहिल ज्यांना ते खरोखर धोकादायक मानते आणि यामुळे त्याची संपूर्ण रोगप्रतिकारशक्ती तीव्रतेने सक्रिय होईल आणि ते प्रत्यक्षात त्याच्यासाठी वाईट असेल. आता हे न होण्यासाठी काय करावे तर? चला तर या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमधील सर्व संभाव्य रक्तपराधनांमधून जाऊया. एक तक्ता काढूया आणि आपण पद्धतशीरपणे समजून घेऊया. तक्त्याच्या एका बाजूला आपल्याकडे रक्तदाते असतील किंवा डोनर्स असतील. पहिला तर असेल ए बी, दुसरा ए, तिसरा बी आणि चौथा ओ. तसेच इकडे आपल्याकडे रक्तग्राही किंवा रेसिपियंट्स असतील, सारखेच असतील की नाही. पुन्हा ए बी, ए बी आणि ओ. लक्षात ठेवा काय, इकडे आपल्याकडे रक्तदाता आहे आणि इकडे आपल्याकडे रक्तग्राही आहे. आता आपण काय म्हणालो होतो? ए रक्तगट असलेला व्यक्ती ए बी रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकत नाही. तर ए बी रक्तगट असलेल्या व्यक्तीचं काय? तो ए बी रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकतो, कारण या व्यक्तीकडे ए किंवा बी विरुद्ध कोणतेही प्रतिपिंड नसते. त्यामुळे त्याला दिल्या जाणाऱ्या ए बी रक्तावर तो हल्ला करणार नाही. आता तुम्ही क्षणभर व्हिडिओ थांबवा आणि या तक्त्याचा उर्वरित भाग भरण्याचा प्रयत्न करा. चला तर सोबत भरूया. ए बी रक्तगट असलेली व्यक्ती ए रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकते, तसेच ती बी रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून पण घेऊ शकते, तसेच ती ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून पण घेऊ शकते. याच प्रकारे ए रक्तगट असलेली व्यक्ती ए रक्तगट असलेल्याकडून घेऊ शकते, बी असलेली बी कडून घेऊ शकते, ओ असलेली ओ कडून पण घेऊ शकते. आता बी रक्तगट असलेली व्यक्ती ए बी कडून रक्त घेऊ शकत नाही, तसेच ओ रक्तगट असलेली व्यक्ती ए बी कडून घेऊ शकत नाही. पुढे बी रक्तगट असलेली व्यक्ती ए कडून घेऊ शकत नाही, तसेच ओ रक्तगट असलेली व्यक्ती सुद्धा ए कडून घेऊ शकत नाही. आता ए रक्तगट असलेली व्यक्ती बी कडून घेऊ शकत नाही, तसेच ओ रक्तगट असलेली व्यक्ती बी कडून घेऊ शकत नाही. पुढे ए रक्तगट असलेली व्यक्ती ओ रक्तगटाकडून घेऊ शकते, तसेच बी रक्तगट असलेली व्यक्ती सुद्धा ओ रक्तगटाकडून घेऊ शकते. आता तुम्हाला इथे काही मनोरंजक दिसतं आहे का? जसं आपण पाहिलं की ओ हा रक्तगट सगळ्यांना रक्त देऊ शकतो, कारण ओ रक्तगटावर कोणतेही ए किंवा बी नसतात. त्यामुळे ते कोणालाही अभिक्रिया देणार नाही किंवा प्रतिसाद देणार नाही. याच कारणास्तव आपण ओ या रक्तगटाला सर्वयोग्य दाता किंवा युनिव्हर्सल डोनर म्हणतो. दुसरी मनोरंजक गोष्ट म्हणजे ए बी हा रक्तगट सगळ्यांकडून घेऊ शकतो. याच कारणास्तव आपण याला सर्वयोग्य ग्राही किंवा युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणतो. आणि लक्षात ठेवा काय, ए बी आणि ओ हे सर्व मानवी रक्तगट किंवा ब्लड टाइप्स आहेत. त्यामुळे जेव्हा कोणी तुम्हाला तुमचा रक्तगट विचारते तेव्हा ते याच गोष्टींचा संदर्भ देत असतात. म्हणूनच जर तुम्हाला कधी रक्तपराधानाची किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज भासली तर तुमचा रक्तगट माहिती असणे हे खरोखर आवश्यक आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.